Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. म्हणजे माझी अवस्था अशी झाली की पिपाणी वाजवणाऱ्याच्या समोर चिंच खाली. बीड जिल्ह्याने कधी जात पात धर्म पाहिला नाही. ती जी महाविकास आघाडी आहे ना, त्यांचा तो प्रवक्ता आहे. तुपेंचं तुपे असणं, क्षीरसागरांचं क्षीरसागर असणं, आखाड्यांचं आखाडे असणं ते तुमच्या माझ्या हातात आहे का हो? या जिल्ह्याने ब्राह्मण दिला खासदार, या जिल्ह्याने लिंगायत खासदार दिला, या जिल्ह्याने धनगर खासदार दिला, या जिल्ह्याने काकून सारख्या तेली समाज जन्माला यांना खासदार दिला, मारवाडी दिला. अरे एवढंच नाही तर साताऱ्याहून आलेले क्रांतिसिंह नाना पाटील मराठा समाजाचे त्यांनाही दिलं, जयसिंग काकाला दिलं, मुंडे साहेबांना दिलं. तुमचं कसं आहे? गर्दी लय मोठी आहे. मेळावा बघा, अर्धे इकडे अर्धे तिकडे. माझी पंचायत अशी झाली, तुम्ही भुकेले, मी पण भुकायलोय, म्हणजे भुकलेला आहे, उपाशी आहे. माझी अवस्था अशी की तुम्ही कानाने ऐकताय, पण एवढा चांगला नाकाला वास जेवणाचा येत असताना मला बोलावं लागतं. म्हणजे माझी अवस्था अशी झाली की पिपाणी वाजवणाऱ्याच्या समोर चिंच खाली, आणि ती खायची खाताना पिपाणी वाजवणाऱ्याला जेवढा त्रास होत असेल तेवढाच त्रास या ठिकाणी हे सगळं पाहून मला भाषण करताना होतोय. राजकारणामध्ये मी ज्यावेळेस सक्रिय झालो, रजनीताई पाटलांच्या खासदारकीच्या निवडणुकीला, त्यावेळेस हे खरी गोष्ट आहे. बीड जिल्ह्याने कधी जात पात धर्म पाहिला नाही. 1997 पासूनचा इतिहास मी या अगोदरच्या अनेक सभेत आपल्या समोर वाचून दाखवलाय. या जिल्ह्याने ब्राह्मण दिला खासदार, या जिल्ह्याने लिंगायत खासदार दिला, या जिल्ह्याने धनगर खासदार दिला, या जिल्ह्याने काकून सारख्या तेली समाज जन्माला यांना खासदार दिला, मारवाडी दिला. अरे एवढंच नाही तर साताऱ्याहून आलेले क्रांतिसिंह नाना पाटील मराठा समाजाचे त्यांनाही दिलं, जयसिंग काकाला दिलं, मुंडे साहेबांना दिलं. असे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. हा बीड जिल्हा कधीच जात पात धर्म बघत नाही, कर्तृत्ववान कोण आहे आणि बीड जिल्ह्याचा विकास कुणाच्या हातून होणार आहे त्याच्या पाठीमागं ह्या बीड जिल्ह्यातली जात पात धर्म उभा राहतो, बाकी कोणी बघत नाही. आता राहिला विषय खरंच आरक्षणाचा. काही लोकांचे नावं घेतले इथं की म्हणले दोंडेनी दांडेनी, इथं घेतलं ना दांडेनी, भाषण केलं, उत्कृष्ट भाषण केलं, उत्कृष्ट. पण ते भाषण करताना एक नाव घेतलं. आता ज्यांना हा समाज मतदान करायचं म्हणतोय ना, जातीपातीवर सगळा नाही, ठराविक काही 8-10-5% लोक, ती जी महाविकास आघाडी आहे ना, त्यांचा तो प्रवक्ता आहे. त्यांचा तो प्रवक्ता आहे. याचा अर्थ त्याचा अण्णा मुंडे असणं, तुमचं ठांडे असणं, तुपेंचं तुपे असणं, क्षीरसागरांचं क्षीरसागर असणं, आखाड्यांचं आखाडे असणं ते तुमच्या माझ्या हातात आहे का हो? कोणी कुणाच्या जन्मी कुणाच्या पोटी जन्माला यावं, कुठल्या धर्मात कुठल्या जातीत यावं, मायच्या एकाने उठून सांगावं की एकाला तुम्हाला कोणाला माहिती कसं आहे का? आपल्या हातात आहे का? अशी काही आपल्याकडं प्रथा परंपरा आहे का? कुठल्या धर्मामध्ये अशी काही सोय आहे का की या जन्मी मी ज्या जातीत आलोय आणि पुढच्या जन्मी सुद्धा ज्याचा विश्वास असेल त्याला, अशी काही नियोजन आहे का की देवाला निवेदन द्यायचं? जसं माझ्याकडे आता काही निवेदन आले पालकमंत्री म्हणून, हे देवा विषय मनाप्रमाणे मला धर्म जात आणि फलाण्या माणसाच्या पोटी जन्माला येऊ दे मोदय, आणि विषय खाली लिहायचा आणि देवाला पाठवून द्यायचं. तसा जन्म आपल्याला मिळतो का? मग इथं मात्र अशा पद्धतीने चाललंय, एवढ्या जातीपातीचा द्वेष. अरे एवढंच नाही तर काही कारण नसताना काही जणांचे गावात फक्त आपलीच आडवान आपलीच जिरवा हे कार्यक्रम चाललाय, ते समजून घ्या. आज अनेक जण
20-20, 25-25 वर्ष आपलं गाव सांभाळतायत, गावामध्ये पुढारपण करतायत, हाडाची काढ करून त्यांनी जन्म तयार केलेला आहे. आज ती माणसं सुद्धा म्हणतात की गाव सगळं बरं आहे, पण जरा बिघडल्यावणीच करायले. यावेळेस काय झालंय की आमचंही ऐकना, आता तुमचंही ऐकना, तर तुमचं नेतृत्व राहिलंय का? मग ज्याचं ऐकेल त्यांना आणायचं का? तसा प्रयत्न केल्यावर आम्ही तेही येतील, काय अडचण नाही. पण हा प्रकार सर्वात धोकादायक कुणाला आहे? ही निवडणूक त्याची नाही आहे. ही निवडणूक बीड जिल्ह्याला देश विकास करत असताना देशासोबत जायचं का नाही, देशाच्या विकासासोबत बीड जिल्ह्याला प्रगती करायची का नाही. माझ्या दृष्टीनं, पंकजाताईच्या दृष्टीनं, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक एवढ्यासाठी आहे की आज संबंध देशभरात जेवढे मागासलेले जिल्हे आहेत त्याच्यात शेवटच्या 10 मध्ये आपला बीड जिल्हा मागासलेला येतोय.